अर्ज विक्रीच्या पहिल्या 2 दिवसात सांगली, मिरज, कुपवाड शहरातील तब्बल 1100हून अधिक इच्छुकांनी अर्ज खरेदी केलेत. त्यासोबत लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे. आता प्रतीक्षा असेल ती पक्षाकडून आदेशाची आणि योग्य मुहूर्ताची. शेवटी 2 दिवसात ही धांदल उडेल अशी चिन्ह आहेत. लढवण्यासाठी भाजप, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना, मनसे, जनसुराज्य, रिपाई या पक्षांकडे चांगलीच गर्दी झाली आहे. कुणाला किती जागा मिळणार, युती होणार की नाही, आघाडीचं जमणार का, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. हातखिळा जोवर सुटत नाही तोवर जागा वाटप आणि उमेदवार निश्चिती होत नाही. त्यासाठी प्रमुख नेत्यांच्या बैठकांचा धुराळ उडालाय. इच्छुकांच्या नजरा त्याकडे लागलेल्या आहेत. काही संकेत येतात का, नेते हळूच खांद्यावर हात टाकून कानात काही सूचना देतोय का, हे पाहिलं जात आहे. आता अर्ज विक्रीचा धडाका पाहता अर्ज दाखल करण्यासाठी तोबा गर्दी होणार हे स्पष्ट आहे. सध्या पक्ष ज्या गतीने निर्णय घेत आहेत ते पाहता आणखी 2 ते 3 दिवस हा गोंधळ चालेल. सोमवारी आणि मंगळवारी उमेदवारी निश्चित केली जाईल. यानंतर एबी फॉर्म दिले जातील. त्यामुळे पक्षांकडून उमेदवारी दाखल करण्याची घाई 2 दिवसांमध्ये असणार आहे. त्याआधी सुरक्षा म्हणून किंवा मुहूर्तभर म्हणून अर्ज दाखल करण्यात येतील. शुक्रवारी त्यासाठी गर्दी होईल असं सांगितलं जात आहे. मराठी एस न्यूजसाठी मिरजहून इम्रान मुल्ला.